हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी, भाषांतर आणि तात्पर्य कृष्ण कृपा मूर्ती श्री श्रीमद AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्याद्वारे आपण वाचत आहोत अध्याय 2 सांख्य योग, गीतेचे सार। आणि आज आपण वाचणार आहोत श्लोक नंबर 20। न जायते म्रियते वा कदाचिन् नायं भूत्वा भाविता वा न भूयात् अजो नित्य शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे न जायते म्रियते वा कदाचिन् नायं भूत्वा भाविता वा न भूयात् अजो नित्य शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे न जायते म्रियते वा कदाचिन् नायं भूत्वा भविता वा न भूयात् अजो नित्य शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे न कधीच नाही, जायते जन्म घेतो, म्रियते मृत होतो, वा अथवा कदाचिन कोणत्याही काळी, भूत वर्तमान आणि भविष्य, न कधीच नाही, अयम हा, भूत्वा होऊन, भाविता होणारा, वा कधीच नाही, सॉरी वा अथवा न नाही, भूयः अथवा पुन्हा होणार आहे, अजः अजन्मा, नित्यः नित्य, शाश्वत शाश्वतः स्थायी, अयम हा, पुराणः सर्वात प्राचीन किंवा पुरातन, न कधीच नाही, हन्यते मारला जातो, हन्यमाने मारले गेल्यावरही, शरीरे शरीराचे शरीराचा। भाषांतर आहे, कोणत्याही काळी आत्म्यासाठी जन्मही नाही आणि मृत्यूही नाही। त्याचा जन्म झाला असा, त्याचा जन्म झाला होता असेही नाही, त्याचा जन्म होतो असेही नाही, आणि त्याचा जन्म होणार आहे असेही नाही। तो अजन्म, सनातन, नित्य अस्तित्वात असणारा आणि पुरातन आहे। शरीराचा नाश झाला तरी त्याचा नाश होत नाही। काल आपला क्लास झाला नाही, परंतु मागचे 3-4 दिवस आपण हेच वाचत आहोत। याच्या आधीच्या श्लोकामध्ये
भगवंत अर्जुनाला सांगतात की आत्मा हा अविनाशी आहे, अमर्याद आणि शाश्वत. जीवात्म्याच्या शरीराचा निश्चितपणे अंत होतो, परंतु आत्म्याचा होत नाही. आणि जो शेवटचा श्लोक आपण वाचलेला त्याच्यामध्ये सांगतात की आत्मा नाही मारणारा असतो, नाही मरतो. त्यामुळे तू नाही मारणार आहेस, नाही तुझ्यामुळे कोणी मरणार आहे. तर या आजच्या श्लोक हा फेमस श्लोक आहे. प्रभुपाद बऱ्याच ठिकाणी याचा संदर्भ देतात. ते अजून डिटेलमध्ये स्पेसिफिकली सांगतात भगवंत, कोणत्याही काळी आत्म्यासाठी जन्मही नाही आणि मृत्यूही नाही. त्याचा जन्म झाला होता असेही नाही. कोणत्याही काळी नाही म्हणजे नाही, झाला होता असेही नाही. त्याचा जन्म होतो असेही नाही आणि त्याचा जन्म होणार आहे असेही नाही. तो अजन्म आहे, सनातन आहे, नित्य आहे, नित्य अस्तित्वात असणार आहे आणि पुरातन आहे. या सगळ्यांचा अर्थ जवळजवळ सेमच असतो. परंतु एखादी गोष्ट एखाद्या गोष्टीवरती एम्फसिस द्यायचा असेल, स्ट्रेस देऊन सांगायचं असेल तर समानार्थी शब्द वापरले जातात. तो अजन्म आहे, सनातन आहे, नित्य अस्तित्वात असणारा आणि पुरातन आहे. पुरातनचा पण अर्थ हाच असतो. पुरातन म्हणजे सगळ्यात जुना, ते कॅल्क्युलेटच करता येत नाही एवढा जुना. शरीराचा नाश झाला तरी त्याचा नाश होत नाही. हा महत्वाचा पॉइंट आहे याच्यातला. याचा पुढचा श्लोक वाचतो मी तुमच्या लक्षात, त्यामुळे थोडासा तुमच्या लक्षात कॉन्टेक्स्ट थोडासा लक्षात येईल. भगवंत पुढच्या श्लोकामध्ये म्हणतात की हे पार्थ, जो व्यक्ती जाणतो की आत्मा हा अविनाशी, शाश्वत, अजन्म आणि अव्ययी आहे. अव्ययी पण समानार्थीच असतो शब्द. अव्ययी म्हणजे ज्याचा व्यय होत नाही. तो कोणाला कसा मारील आणि किंवा कोणाला कसा मारविल. अर्जुनचा जो फर्स्ट बेसिक क्वेश्चन आहे की मी यांना कसं काय मारू, त्याचं उत्तर देतो. तात्पर्य शिल प्रभुपादांद्वारे गुणात्मक दृष्ट्या परमात्म्याचा सूक्ष्म अनुरूप अंश आणि परमात्मा एकरूप आहे. तर ही गोष्ट बऱ्याचदा प्रभुपाद रिपीट करून सांगतात. गुणात्मक दृष्ट्या परमात्म्याचा सूक्ष्म अनुरूप अंश म्हणजे आत्मा आणि परमात्मा एकरूप आहेत. एकरूप आहेत म्हणजे समान आहे. एकरूप आहेत याचा अर्थ एकमेकात मिक्स होऊन जातात असं नाही, जसे मायावादी लोक म्हणतात. गुणात्मक दृष्ट्या ते समान आहेत म्हणजे दोघांमध्ये सेम गुण आहेत. प्रभुपाद पुढे एक दोन उदाहरणं पण देणार आहेत, सोन्याचं आणि समुद्रातल्या पाण्याचा. शरीराप्रमाणे त्याच्यामध्ये काहीही बदल होत नाही. शरीराचे जसे बदल होतात, शरीर जन्माला येतो, वाढतो, ठराविक काळ तसाच राहतो, नवीन शरीरांना जन्म देतो, मग तो जीर्ण होत जातो आणि संपतो. तसं आत्म्याचं होत नाही. आत्मा हा सदैव आहे तसाच राहतो, त्याच्यात काही बदल होत नाही. काही वेळा आत्म्याला कुटस्थ किंवा स्थिर असे म्हटले जाते. शरीरामध्ये 6 प्रकारची स्थित्यंतरे होतात. शरीर मातेच्या गर्भातून जन्म घेते, काही काळासाठी राहते, त्याची वाढ होते, त्यापासून काही परिणाम उत्पन्न होतात, म्हणजे सेकंडरी उत्पादन. आणि प्रत्येक भौतिक गोष्टी या 6 स्थित्यंतरातून जात असतात. आणि शरीर हे भौतिक असल्यामुळे शरीर देखील या 6 स्थित्यंतरातून, स्थित्यंतर म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन, एकातून दुसऱ्या स्टेजमध्ये ते जन्माला येतं, काही काळ राहतं, त्याची वाढ होते. ऍक्च्युली वाढ होते पहिल्यांदा पाहिजे, मग काही काळ राहतं, त्यापासून परिणाम उत्पन्न होतात, म्हणजे नवीन शरीर किंवा नवीन गोष्टी निर्माण करतं. हळूहळू त्याची झीज होते, जीर्ण होतं आणि शेवटी लुप्त होते. परंतु आत्मा अशा परिवर्तनातून जात नाही. आत्म्याचा जन्म होत नसतो, पहिलीच गोष्ट आहे. परंतु तो एक भौतिक शरीर धारण करीत असल्यामुळे त्या शरीराचा जन्म होतो. त्या ठिकाणी आत्मा जन्म घेत नाही आणि मरतही नाही. ज्याला जन्म आहे किंवा मृत्यू, ज्याला
जन्म आहे त्याला मृत्यू हा निश्चितपणे आहे, आणि आत्म्याला जन्म नसल्यामुळे त्याला भूत, वर्तमान आणि भविष्यही नाही. म्हणजेच तो काळातीत आहे. बऱ्याचदा आपल्याला याची चर्चा करायची भगवद्गीतेमध्ये. भगवद्गीतेमध्ये आपल्याला या भौतिक जगाच्या अतीत जाण्यासाठी शिकवण दिली जाते. भौतिक त्रिगुणांच्या अतीत जाण्यासाठी शिकवण दिली जाते. परंतु हा पण एक मुद्दा असा लपलेला आहे, कुठे डायरेक्टली सांगितलेला नाही, परंतु काळाच्या पण अतीत जाण्याची शिकवण दिली जाते. जोपर्यंत आपण काळ या भगवंतांच्या शक्तीच्या अधीन राहणार तोपर्यंत आपल्याला भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळ आहे. आणि जोपर्यंत भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळ असतो तोपर्यंत दुःख आणि सुखाची जाणीव होते. सुख आणि दुःख हे किंवा भय, चिंता, शोक ज्याला भगवद्गीतेमध्ये सांगितलं जातं, हे दोन प्रकारचे आहेत म्हणून सांगतात. एक शोक आणि एक आकांक्षा. काल काय झालं याचा शोक करत बसणे, मग त्यासाठी भूतकाळ पाहिजे, आणि उद्याची चिंता किंवा आकांक्षा करणे त्याच्यासाठी भविष्यकाळ पाहिजे. म्हणूनच बऱ्याचदा असं म्हटलं जातं की आध्यात्मिक जगामध्ये जेव्हा आपण मुक्त होऊन जातो, मोक्ष प्राप्त करतो, ज्याला म्हणतात मुक्ती मिळते, तेव्हा तिथे टाइम नाही, टाइम फॅक्टर. भगवद्गीतेमध्ये आपल्याला 5 गोष्टींचा अभ्यास करायचा आहे. जीव, ईश्वर, प्रकृती, काल आणि कर्म. त्यातला हा काल हा कसा इफेक्ट करतो आपल्यावरती. तर इथे थोडक्यात थोडंसं सांगितलेलं आहे की आपण म्हणजे स्वतःला आपण जर शरीर समजलं तर हे सगळं आहे. प्रकृती आहे, प्रकृतीचे गुण आहेत, काळ आहेत, ते आपल्यावरती इफेक्ट करतात, आपण त्यांच्या अधीन राहून कार्य करतो. परंतु स्वतःला आपण शरीर समजायचं बंद केलं, आत्मा समजायला लागलो, तर तिथे काळ नाही. कारण जो जन्माला येत नाही त्याच्यामध्ये काही बदलच घडत नाही, त्याचा मृत्यूही कधी होत नाही. जो सदैव अविनाशी आहे, अव्ययी आहे, महत्वाचं म्हणजे त्याच्यासाठी भूतकाळ काय, वर्तमान काय, सगळं सेमच आहे, हो की नाही. म्हणूनच काळ ही भगवंतांची जी शक्ती आहे ती फक्त भौतिक जगामध्ये असते, आध्यात्मिक जगात नसते. आत्मा हा सनातन, नित्य अस्तित्वात असणारा आणि पुरातन, अर्थात ज्याचा जन्म झाला आहे अशी इतिहासात नोंद नाही असा आहे. पुरातन गोष्टी आपण म्हणतो की नाही, खूप पुराणे. ज्याला आपण या भौतिक जगामध्ये पुरातन म्हणतो त्याला पण डेट असते. शास्त्रज्ञ लोक वेगवेगळ्या केमिकल प्रोसेसनी त्याची एक अप्रॉक्सिमेटली अंदाजे डेट काढतात, एवढ्या हजारो वर्षापूर्वी, बिलियनियर्स. परंतु आत्मा इतका पुरातन आहे की कुठेच तुम्हाला सापडणार नाही कधी सुरू झालं. येस, भगवंतांचे आपण अंश आहोत, भगवंतांपासून आलेलो आहोत, पण कधी माहिती नाही. तसं जसं भगवंतांना आदी नाही, अंत नाही, त्यांना देखील अजन्म म्हटलं जसं, तसंच आत्मा देखील तेव्हापासून आहेच, कधी नाही असं नाही, आणि भविष्यात नसणार आहे असंही नाही. हा मुद्दा प्रभुपाद थोडस जास्त स्ट्रेस देऊन सांगतात, कारण निर्विशेषवादी, मायावादी लोकांना असं वाटतं की भविष्यात आत्मा संपतो, एकरूप होऊन जातो. शरीराच्या प्रभावाखाली आपण आत्म्याच्या जन्माचा इतिहास वगैरे शोधत असतो. ऍक्च्युली शरीराच्या जन्माचा इतिहास शोधत असतो, परंतु आत्म्याच्या जन्माचा इतिहास कुठेही सापडणार नाही. येस, ही सृष्टी कशी निर्माण झाली, स्टेप बाय स्टेप काय प्रोसेस होती, ही श्रीमद भागवतामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये वाचायला मिळेल, श्रवण करायला मिळेल, रिपीटेडली मिळेल. ऍक्च्युली पहिल्या 3 स्कंदामध्ये जवळजवळ 7-8 वेळेला रिपीटेडली सांगितलं जातं ही प्रकृती कशी निर्माण होते. परंतु आत्मा त्याच्यामध्ये कसा निर्माण होतो हे कुठेच आढळणार नाही. प्रकृती निर्माण होते, प्रकृती नष्ट होते, पुन्हा निर्माण होते, पुन्हा नष्ट होते. आत्मा मात्र सदैव असतोच. तो एकतर आध्यात्मिक जगात असतो किंवा या भौतिक प्रकृतीमध्ये असतो, किंवा भौतिक प्रकृती जेव्हा नष्ट केलेली असते तेव्हा सगळे आत्मे जे मुक्त झालेले आहेत ते भगवंतांच्या शरीरामध्ये सुप्त अवस्थेमध्ये असतात. त्यामुळे आत्म्याचा उदय, आत्म्याची सुरुवात कुठून झाली, भगवंतांचा अंश आहे, परंतु भगवंतांपासून तो अंश वेगळा कधी झाला हे कधीच सापडणार नाही, कुठल्याही इतिहासामध्ये सापडणार नाही.
जसं भगवंत कुठून आले आणि कधी आले हे कुठेच सापडणार नाही, तसंच आत्मा देखील कुठून आला आणि कधी आला सापडणार नाही. शरीराच्या प्रभावाखाली आपण आत्म्याच्या जन्माचा इतिहास वगैरे शोधत असतो. ऍक्च्युली जेव्हा स्वतःला आपण आत्मा समजतो आणि भगवंतांसोबत भगवत धामात जातो तेव्हा तिथे टाइम फॅक्टरच नसतो, नो टाइम. त्यामुळे वर्तमान काळच आहे तिथे फक्त. त्यामुळे तिथे कधी आलो काय आलो हा रिसर्च जो आपण इथे बसून करतो, शास्त्रज्ञ लोक जे इतिहास शोधतात, इतिहास लिहितात, असा प्रकारच नाही तिथे. आणि इतिहासामध्ये म्हणजेच पूर्वीच्या काळामध्ये दुःख होतं, आता सुख आहे, उद्या दुःख असणार आहे, उद्या सुख असणार आहे, असली पण चर्चा नाही तिथे. तिथे फक्त आनंदच आनंद. कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काळच नाही. शरीराप्रमाणे कोणत्याही काळी आत्मा वृद्ध होत नाही, म्हातारा होत नाही. म्हणूनच तथाकथित वृद्ध मनुष्याला बालपणातील किंवा तारुण्यातील चैतन्य आपल्यातही आढळून येते. म्हणूनच तथाकथित वृद्ध मनुष्याला बालपणातील किंवा तारुण्यातील चैतन्य आपल्यातही आढळून येते. आढळून येते म्हणजे काय? शरीराने जरी आपण म्हातारे झालेलो असलो, शरीराने जरी आपण जीर्ण झालेलो असलो आणि मनाने देखील थकलेलो असलो, कारण मन हे शरीराचाच भाग आहे, बुद्धी मन हे जरी थकलेले असले तरी आत्म्याला अजूनही एखाद्या लहान मुलाला पाहिलेलं तर आपल्याला पण उडी मारावं असं वाटतं. आपल्याला पण ते लहानपणातल्या गोष्टी कराव्याशा वाटतात, कारण आत्मा हा कधीच वृद्ध होत नाही, म्हातारा कधीच होत नाही. तो आहे तसाच असतो. हा त्याला वाईट वाटायला लागतं की जे शरीर मला आता सध्या मिळालेलं आहे त्याचा उपयोग करून मी या सगळ्या गोष्टी करू शकत नाही, आणि यालाच दुःख म्हणतात. आणि जोपर्यंत ह्याला ते वाटत राहणार तोपर्यंत याचा अर्थ काय की तो स्वतःला शरीर समजतो. त्याने जर स्वतःला आत्माच समजलं तर शरीराचं दुःख त्याला जाणवत नाही, परंतु जोपर्यंत शरीर समजत राहणार तोपर्यंत दुःख आहे. प्रभुपाद किती छान लिहितात. म्हणूनच तथाकथित वृद्ध मनुष्याला, तथाकथित म्हणजे सो कॉल्ड, बालपणातील किंवा तारुण्यातील चैतन्य आपल्यातही आढळून येते, अजूनही आहे असं वाटतं. शरीरातील होणाऱ्या बदलांचा आत्म्यावर काहीही परिणाम होत नाही, काहीही परिणाम होत नाही. मग ते शरीर वाढत जावो पूर्णपणे, जसं परवाच्या श्लोकात पण आपण बघितलं की बालपणातलं शरीर तारुण्यात नसतं, तारुण्यातलं शरीर वृद्धापकाळात मध्ये नसतं. ऍक्च्युली आजकालचे शास्त्रज्ञ तर म्हणतात की 7 दिवसात शरीर पूर्ण वेगळं झालेलं असतं, सगळ्या पेशी मेलेल्या असतात, नवीन तयार झालेल्या असतात. शरीर खूप बदलत जातं, तोंडावर सुरकुत्या येतात, मसल्स आपले वीक होऊन जातात. कितीही पॉवरफुल माणूस असू दे त्याच्याबरोबर हे होणारच. मन बुद्धी ते देखील थकत जातं, परंतु आत्म्यावर याचा काही परिणाम होत नाही. म्हणूनच परवा जी आपण चर्चा करत होतो की यस, आपल्या या शरीरामध्ये देखील आपण पूर्णपणे मुक्त होऊ शकतो, आणि ते झाल्यानंतर शरीर बदलेपर्यंत काही दुःख येणार आपल्याला, परंतु शक्ती इतकी आलेली असते की त्या दुःखाचा काही परिणाम होत नाही. त्याचाच हा इथे स्पष्टीकरण दिलेलं आहे की शक्ती म्हणजे काय? पूर्णपणे ज्ञानी की मी शरीर नाहीच आहे, मी आत्मा आहे. मग मी शरीर नाहीच आहे, मी आत्मा आहे. मग जे काही दुखापत शरीराला होते, रोग आजार ऍक्सिडेंट काही असो, इजा झालेली असते, मला होतच नाही. काल एका ठिकाणी आम्ही दामोदर अष्टकमच्या प्रोग्रामला गेलो होतो. तिथल्या प्रभूंनी प्रसाद वगैरे झाल्यानंतर हा प्रश्न विचारला की अशी लोक आहेत का? मी त्यांना म्हटलं, प्रभुपादांचे शेवटच्या क्षणाचे व्हिडिओ बघा, तुम्हाला परफेक्टली पटेल अशी लोक पण आहेत. काहीही झालं तरी त्यांना काही चिंता नाही, आणि हीच भक्तीची शक्ती असते, अध्यात्माची शक्ती असते. असं नाहीये की तुम्ही भक्तीत आला किंवा अध्यात्मात आला किंवा एवढे माळा जप करता म्हणजे उद्यापासून तुम्हाला शरीराचा काही दुःखच होणार नाही किंवा काही कोणता आजारच होणार नाही. बऱ्याचदा असं झालं की मग आपण भगवंतांना कोसायला लागतो परत, कारण आपण त्या अपेक्षेनेच आलेलो असतो भगवंतांकडे. मी जप करतो, मी भक्ती करतो, माझं एवढं प्रॉब्लेम जाऊ दे. भगवंत सांगतात असे लोक येतात माझ्याकडे, आणि ते जर झालं नाही तर आपल्याला भगवंतांवरचा विश्वास जातो, म्हणजेच आपली श्रद्धा अजून दृढ झालेली नसते. भगवंतांकडे जायचं कशाला
हे अजून आपण शिकलेलं नाहीये, हो की नाही? तर आत्म्यावर काहीही परिणाम होत नाही. हे वाक्य किती महत्वाचं आहे बघा प्रभुपादांचं. शरीरातील होणाऱ्या बदलांचा आत्म्यावर काहीही परिणाम होत नाही. मग आता सध्या या क्षणाला तुम्ही मुक्त होऊ शकता. तुम्हाला हे शरीर बदलण्याची काही गरज नाही. प्रभुपाद हा मुद्दा बऱ्याचदा समजावून सांगतात. काय गरज आहे? पूर्णपणे या ज्ञानामध्ये स्थित व्हायचं आहे की मी शरीर नाहीये, हो की नाही? वृक्ष किंवा इतर कोणतीही भौतिक गोष्ट ज्याप्रमाणे क्षीण होते त्याप्रमाणे आत्मा क्षीण होत नाही. जसं मगाशी जी 6 स्थित्यंतरं सांगितली, निर्माण होणे, वाढणे, थोडा वेळ तसाच राहणे, नवीन काहीतरी निर्माण करणे, जीर्ण होणे, क्षीण होणे आणि संपणे, हे फक्त शरीरालाच नसतं, एखाद्या गोष्टीला पण असतं. जसं लाकडाच्या तुकड्याला पण असतं, लोखंडाच्या तुकड्याला पण असतं. कारण लाकूड लोखंड जसं आहे तर त्याच तत्वानी शरीर बनलेलं आहे. हा, फक्त ते वेगवेगळ्या कॉम्बिनेशन मध्ये एकत्र आणलेलं आहे आणि ते एकत्र आणायचं काम आत्म्याच्या अस्तित्वामुळे होतं. त्याच्यामध्ये चेतना पण जाणवते, हात हलतात, डोळे उघडझाप करतात, कारण आत्मा तिथे आहे. परंतु ऍक्च्युली हे हात, डोळे, हे रक्तातल्या पेशी, हे सगळं हेच आहे. लोखंड, लाकूड हेच आहे. पृथ्वी, अग्नी, जल, वायू, आकाश याच तत्वानी सगळं बनलेलं आहे. त्यामुळे या गोष्टी, या 6 ट्रान्सफॉर्मेशन स्थित्यंतरातून जाणारच. तसंच शरीर पण जाणार. आत्म्यापासून इतर उपफळेही निर्माण होत नाहीत. जो 4था स्टेज सांगितलेला आहे, जन्माला येतो, वाढतो, तसाच राहतो आणि नवीन काहीतरी निर्माण करतो, म्हणजे उपफळ निर्माण करतो. जसं आपण मुलांना जन्माला घालतो तसं आत्मा काही करत नाही. याचाच एक महत्वाचा पॉइंट आहे, म्हणजे आपण स्वतःला ज्यांची उपफळ समजतो, ऍक्च्युली आपला आणि त्यांचा काही संबंध नाही. ज्यांना आपण आई वडील म्हणतो किंवा आपण ज्यांना मुलं म्हणतो, आपली आत्म्याच्या लेवलला आपला काही संबंध नाही. आत्म्याच्या लेवलला आपला एवढाच संबंध आहे, आपण सगळे भगवंतांचे अंश आहोत. त्या दृष्टिकोनातून आपण सगळे भगवंतांचे पुत्र आहोत, त्यामुळे एकमेकांशी रिलेटेड आहोत. मग हे जे सगळे संबंध आहेत या जन्मातले, ते आपल्याला प्रेम काय असतं हे समजावून सांगण्यासाठी दिलेले आहेत. कारण आपली इच्छा होती, त्या आसक्तीतूनच आपण प्रेम शिकण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच आसक्तीमध्ये आपण अडकून राहतो. आणि म्हणून भगवद्गीतेमध्ये, भागवतामध्ये सगळीकडे एकच शिक्षण दिलेलं आहे आपल्याला, ते म्हणजे अनासक्ती, वैराग्य. त्याच्याशिवाय आपण भगवंतांना पाहू शकत नाही. आणि भगवद्गीतेमध्ये स्पेसिफिकली 2-4 वेळा सांगितलेलं आहे, वैराग्य, अनासक्ती आहे, परंतु स्पेसिफिकली कशाबद्दलची अनासक्ती? घरदार आणि मुलं बाळांबद्दलची अनासक्ती. कारण आत्मा यांना जन्माला कधीच घालत नाही. ही आपली उपफळं आहेत, परंतु ती ह्या शरीराची आहेत. एखाद्या आत्म्याला या स्पेसिफिक कंडिशन मध्ये त्याच्या कर्मानुसार, त्याच्या इच्छेनुसार असा शरीर द्यायचं होतं. तुमचा भगवंतांनी फक्त त्यांच्या सेवेसाठी उपयोग करून घेतला आणि तुमच्या पोटी मुलं जन्माला आली, बस. याच्या पलीकडे काही नसतं. ती पण एक भगवंतांची सेवाच असते. आणि त्या मुलांना भगवंतांचं भक्त बनवणे ही देखील भगवंतांची सेवाच असते, परंतु ते आपण विसरून जातो. त्यांना पण आपण आपल्यासारखेच कर्मी इंद्रिय तृप्तीमध्ये मग्न होणारे बनवतो. त्याचं पण पाप आपल्याला लागतं. आणि त्यांच्याबद्दल असलेल्या आपल्या आसक्तीचं देखील आपल्या पुढच्या शरीरावरती परिणाम होतो. त्यामुळे ही सगळी वाक्य खूप महत्वाची आहेत. काय म्हणतात प्रभुपाद इथे? आत्म्यापासून इतर उपफळेही निर्माण होत नाहीत. शरीरापासून उत्पन्न होणारी उपफळे म्हणजे मुले बाळे आहेत, आणि ती म्हणजे विविध स्वतंत्र जीवात्मेच असतात. आणि केवळ शरीराच्या प्रभावामुळेच ती विशिष्ट मनुष्याची आहेत असे वाटतात. फक्त शरीराच्या प्रभावामुळे. कारण हे एक दिवस संपणार आहे. जरी तुम्हाला हे पटलेलं नसलं तरी हे एक दिवस संपणार आहे. आणि आजपर्यंत सगळ्यांनी खूप रिसर्च करून पाहिलेलं आहे. एकदा आपला ज्याला आपला म्हणतो, जे आपली उपफळं आहेत किंवा आपण ज्यांची उपफळं आहेत त्यांचा आणि आपला संबंध संपला की नंतर तुम्ही कित्येक जन्म जरी शोधत बसला तरी तो आत्मा तुम्हाला परत दिसत नाही. पहा, पुराणामध्ये अशी काही उदाहरणं, कथा आहेत जिथे पुन्हा एकदा जन्माला त्याच आई वडिलांच्या जन्माला येतात वगैरे, ही लीला असते. परंतु जनरली स्पीकिंग त्या आत्म्याला तुम्ही परत कधी पाहणार.
या एका जन्मातच तुमचा आणि त्यांचा संबंध आहे. म्हणून हे ना सोडून द्यायचं का, त्याचा अर्थ असा नाही. परवा एक माताजी म्हणत होत्या, नाही त्याचा अर्थ असा होत नाही की आपल्या सगळ्यात जवळचे आत्मे आहेत, त्यांना पण आपण कृष्ण भक्ती शिकवली पाहिजे, त्यांना पण कृष्ण भक्तीमध्ये आणायचा प्रयत्न केला पाहिजे. ही भगवंतांची सेवाच आहे. आणि आपल्या कुटुंबियांचे उत्तरदायित्व कर्तव्य पूर्णपणे पार पाडून एका ठराविक क्षणाला आपण पूर्ण त्यांची आसक्ती सोडून द्यायची असते. जनरली 50 वर्षाचे झाल्यानंतर. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. पण वैदिक संस्कृतीमध्ये हे परफेक्टली व्हायचं, कारण लग्नच व्हायची 16 ते 20 वर्षामध्ये, मुलं व्हायची, आणि मग मुलं जेव्हा पूर्ण जबाबदारी घ्यायला तयार व्हायची तेव्हा ऑलरेडी आपण 40, 45, 50 झालेलो असायचं. आणि हे खूप नॅचरली व्हायचं. काही दुष्ट व्यक्ती असायचे जे घर सोडायचे नाहीत, धृतराष्ट्र सारखे, परंतु जनरली सगळे घर सोडायचे. 50 आली की सगळे घर सोडायचे. प्रभुपाद 50 आली की घर सोडायचा हा मुद्दा भागवतामध्ये इतक्या वेळेला आणि इतका स्ट्रेस देऊन लिहितात, तुम्ही कल्पना करू शकणार नाही. हा, आता दुर्दैवाने आपण करिअरच्या नादामध्ये लग्नच केलं 35 मध्ये, 40 मध्ये, त्यामुळे आपली मुलं अजून जबाबदारी घ्यायला तयार नाही. पण याच्यावरती पण प्रभुपादांनी खूप छान सोल्युशन दिलेलं आहे. तुम्ही सगळेच भगवंतांची सेवा करा, तुम्हाला घर सोडायची गरजच नाही. पण तुमची मुलं जबाबदारी घेतलेली असतील आणि तुम्ही घरातच तुमच्याच व्यवसायामध्ये, नोकरी, व्यवसाय, घर, घरातले भानगडी, आसक्ती यातच अजून गुंतलेले असाल, त्याचा काही उपयोग नाही. गृह अंध खूप, त्याला अशा व्यक्तीनं गृहस्थ म्हणताच येत नाही, अशा व्यक्तीनं गृहमेदी म्हटलेलं आहे. त्यामुळे हे समजणे खूप गरजेचं आहे. आजकाल आपल्याला म्हणजे ऍक्च्युली खऱ्या अर्थाने काही प्रेम नाहीये मुलांबद्दल, आई वडिलांबद्दल, परंतु चिकटून आपण इतके बसलोय की सोडताच येत नाही. त्याच्याशिवाय दुसरं काही जीवनात नाहीच आहे असं वाटतं. आणि मग त्यांच्यासाठीच आपण सगळे पाप कर्म करायला लागलो. हे सगळे आजकालचे इंडस्ट्री, उद्योगधंदे सगळे का करतोय आपण? आपल्या मुलांसाठी. आपण पापी व्हायचं, त्यांना पण पापी बनवायचं, आणि घर तर सोडायचं नाहीच. 65 येऊ दे, 70 येऊ दे, घर सोडायचं. आपले भक्त देखील बरं का, तिलक लावतात तरी 70 आली तरी अजून आहेच, पेटीवरती जाऊन बसतात, व्यवसाय बघतातच, आपणच स्वतःचा व्यवसाय. कशाला पाहिजे? बऱ्याच जणांना माहिती नाही आहे की तुम्ही दीक्षा घेतली म्हणजे त्या दिवशी तुम्ही सगळं बंद करून प्रभुपादांच्या सेवेत यायला पाहिजे. प्रभुपादांच्या काळात असे भक्त नव्हतेच जे अशा आजच्या काळात आहेत, घरात बसून आपला आपला व्यवसाय, नोकरी करणारे. तुम्ही प्रभुपादांचा इतिहास वाचा. बरं ठीक आहे, आता भरपूर झालेत, पण तुम्ही 60 मध्ये आहात, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? घरात बसायचं काय गरज आहे? मग प्रभूजी आता वन राहिले नाहीत, वानप्रस्थ घ्यायचा कसा? वनात जाऊ नका, मंदिरात जावा, दिवसभर सेवा करा, दिवसभर भगवंतांची सेवा करा, रात्री येऊन झोपा घरी, काय प्रॉब्लेम? व्यवसाय करू नका, त्याच्यात आसक्त होऊ नका. त्याच्यात आसक्त झाला की पुन्हा शरीर आहे, गॅरंटीड आहे, 16 माळा करत असला तरी. हे भगवंत सांगतात, हे सुटलं पाहिजे. ही जी उपफळं आपली आहेत, एक ठराविक जबाबदारी असते आपली, त्यांना त्यांच्या पालन पोषणाची व्यवस्था करायची. त्यानंतर आपण भगवंतांच्या सेवेत लागलं पाहिजे 100%. आणि ऍक्च्युली त्यांच्या उपजीविकेचं साधन निर्माण करण्यापेक्षाही मोठी जबाबदारी असते त्यांना भक्त बनवणे. ते तर आपण करतच नाही, हो की नाही? नुसतेच उपजीविकेचं साधन निर्माण करतो आणि जातो आपण. मग काही लोक पुढच्या 7 पिढीचे तयार करून ठेवतात आणि जातात. त्यांना पण पुढचे 7 पिढी पुन्हा जन्म घ्यावा लागतो. तर हे लक्षात ठेवा, हे आपला ह्या आत्म्यांशी काही संबंध नाही. म्हणून त्यांच्यावर प्रेम करायचं नाही किंवा त्यांची जबाबदारी घ्यायची असं नाही. प्रेम तर वैष्णव सगळ्यांच्यावर करतो, मग तो घरातल्यांवर तर केलंच पाहिजे. ती जबाबदारी आपण घेतलीच पाहिजे. ही सिस्टीम जी आहे गृहस्थ आश्रमाची, ही भगवंतांनी बनवली वर्णाश्रमामध्ये, त्यामुळे ती अशी सोडून पण चालत नाही. परंतु त्याला सोडायची एक प्रोसेस पण दिलेली आहे भगवंतांनी, ती प्रोसेस पण पाळली पाहिजे. आणि त्यासाठी हे पटणं खूप महत्वाचं आहे की हे आत्मा फक्त आता फक्त जोडलेले आहेत. त्यांना आपण सक्षम बनवलं, आपण आपल्या मार्गाला लागलं पाहिजे.
भगवंतांच्या सेवेत. त्याच्याशिवाय मग आपला उद्धार होत नाही. मग पुढच्या जन्मात कुठलं शरीर मिळेल माहिती नाही पडत. ओके. त्यामुळे हे मागचे 4-5 दिवस तुम्हाला वाटेल की आपण हेच वाचतोय, आत्मा अविनाशी आहे, आत्म्याला मारता येत नाही, परंतु हे सगळे खूप महत्वाचं आहे समजावून घेणे. म्हणून याला भगवंतांनी सुरुवातीला ABCD टाईप, हे बेसिक आहे, फाउंडेशन आहे. आणखीन एकदा वाचतो मी. शरीरातून उत्पन्न होणारी उपफळे म्हणजे मुलेबाळे आहेत आणि ती म्हणजे विविध स्वतंत्र जीवात्मेच असतात आणि केवळ शरीराच्या प्रभावामुळेच ती विशिष्ट मनुष्याची आहेत असे वाटतात. आत्म्याच्या परिस्थितीमुळे शरीराची वाढ होते, पण आत्म्याला उपफळे नसतात. तो काही निर्माण करत नाही, त्याच्यामध्ये स्थित्यंतरही होत नाही, त्याची वाढ होते, जीर्ण होते, असं काही होत नाही. म्हणून आत्मा हा 6 प्रकारच्या शारीरिक स्थित्यंतराच्या पलीकडे असतो. कठोपनिषदात याच प्रकारचे श्लोक आपल्याला आढळतो. न जायते म्रियते वा विपश्चिन नायम कुतश्चिन्न बभूव कश्चित अजो नित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. ऑलमोस्ट सेम श्लोक असल्यासारखे. ऑफकोर्स, कारण भगवद्गीता हे सगळ्या उपनिषदांचं सार आहे. तरीही प्रभुपाद आपल्याला असे संदर्भ देतात की कोणी म्हणू नये की आम्ही आमच्या मनाचं लिहितोय. या श्लोकाचा अर्थ आणि आशय हा भगवद्गीतेत असणाऱ्या या श्लोकाप्रमाणेच आहे, पण या श्लोकामध्ये एक विपश्चित हा एक विशिष्ट शब्द आहे. याचा अर्थ विद्वान किंवा ज्ञानमय असा होतो. आत्मा हा पूर्ण ज्ञानमय आहे, नित्य पूर्ण चेतनेने युक्त असतो. म्हणून चेतना हे आत्म्याचे लक्षण आहे. आत्मा हा पूर्ण ज्ञानमय असतोच. तो आपलं ज्ञान ऍक्च्युली झाकून ठेवतो आणि शरीराचं ज्ञान वापरतो, त्यामुळे तो अडकलेला असतो. शरीराच्या हातात सगळी धागेदोरे देतो. मला आनंद पाहिजे, मला सुख पाहिजे, आणि ज्या शरीरात मी अडकलोय त्या शरीराला मी सांगतो की तुम्ही मला हे सुख द्या. आणि मग शरीर प्लॅनिंग करायला सुरू करतं. शरीर म्हणजेच बुद्धी, मन. ते प्लॅनिंग करतात, ते एक्झिक्यूट करतात, ते ऍक्च्युअल भौतिक इंद्रियांचा उपयोग करतात ते प्लॅन एक्झिक्यूट करायला. आणि आत्म्याला आनंद देत आहोत असं त्यांना वाटतं, परंतु ऍक्च्युली अडकतच जात असतं. खरा आत्मा हा विपश्चित असतो, पूर्णपणे ज्ञानी असतो, चित्त असतो. सच्चित आनंद मधला ऍक्च्युली तो सच्चित आनंद तिन्ही असतो. म्हणून चेतना हे आत्म्याचे लक्षण आहे. हृदयस्थ आत्म्याला जरी कोणी शोधू शकत नसला तरी तो आत्म्याची उपस्थिती केवळ चेतनेच्या उपस्थितीवरून जाणू शकतो. जोपर्यंत शरीर हलतंय, चेतना कणाकणामध्ये जाणवते, जरी शरीर नाही हलत असलं तरी. काही लोक कोमामध्ये असतात 7-6 महिने, 7-6 वर्ष, हो की नाही. त्याचा अर्थ ते तिथून आत्मा गेलेला आहे असं नाही, त्याला कणाकणामध्ये ती चेतना जाणवतच असते. मन चालू असतं, बुद्धी चालू असतं, जसं स्वप्नामध्ये देखील चालू असतं तसंच. कधी कधी आकाशातील ढगामुळे किंवा इतर काही कारणास्तव आपल्याला सूर्य दिसू शकत नाही, तरीही सूर्याचा प्रकाश त्या ठिकाणी नेहमी असतो आणि आपली खात्री होते की ही दिवसाची वेळ आहे. अगदी पहाटे थोडासा प्रकाश जरी आकाशात दिसला तरी सूर्य आकाशात आहे असे आपण समजू शकतो. त्याप्रमाणे सर्व शरीरांमध्ये, मग तो मानव असो अथवा पशु असो, सर्वांमध्ये चेतना ही असतेच. आणि यावरून आपण आत्म्याची उपस्थिती जाणू शकतो, जरी तो दिसत नसला तरी. म्हणजे परवा आपण चर्चा करत होतो की बरेचसे नास्तिकवादी, आजकालचे शास्त्रज्ञ लोक एकच मुद्दा धरून बसतात की आत्म्याला दाखवा, त्याच्याशिवाय मी मान्य करत नाही. आत्म्याला तुम्ही कुठल्याही प्रकारे बघू शकत नाही. जरी त्याचं आकारमान जरी दिलेलं असलं तरी तुम्ही असा मायक्रोस्कोप शोधून काढला जे त्याच्यातून तेवढ्या आकाराचं काहीतरी दिसेल, तरी तुम्ही आत्म्याला पाहू शकत नाही. कारण आत्मा हा भौतिक तत्वांनी बनलेलाच नाही. प्रभुपाद सांगतात त्याला तुम्ही पाहूच शकत नाही. त्याला पाहण्याचं एकच मार्ग आहे, म्हणजे चेतना पाहणे. मी जिवंत आहे, चेतनामय आहे, म्हणजे तिथे आत्मा आहे. ज्या दिवशी चेतना नाही या शरीरामध्ये, तिथे आत्मा नाही, तो गेला कुठेतरी. मग त्याच्यावर रिसर्च केला पाहिजे. प्रभुपाद म्हणतात तो गेला कुठे. हे सगळ्यांना दिसतं. जे शास्त्रज्ञ म्हणतात की भौतिक पदार्थांना एकत्र आणून चेतना निर्माण करू शकतो आपण,
त्यांना प्रभुपाद नेहमी चॅलेंज करायचे, तुम्ही मागाल त्या प्रमाणात मी भौतिक पदार्थ द्यायला तयार आहे, करून दाखवा. ते म्हणायचे आम्ही भविष्यात मे बी करून दाखवू शकतो. प्रभुपाद मग त्यांना म्हणायचे, मे बीच्या गोष्टी करू नका, आम्ही जे घडलेलं आहे ते सांगतोय त्याला मान्य करा. तर हे स्टँडर्ड आहे. चेतना जिथे आहे तिथे आत्मा आहे, त्याला आपण नाही म्हणू शकत नाही. आणि म्हणूनच चेतना, आत्मा जेव्हा शरीरातून निघून जाते तेव्हा चेतना संपते. त्यासाठी असं कुठलं एक ठराविक परिमाण नाही आहे की या दिवसानंतर जाणार किंवा या कारणाने जाणार. आणि म्हणूनच डॉक्टर लोकांना, सायंटिस्ट लोकांना कळत नाही की हे झालं काय, कसं झालं ते समजावून सांगू शकतात. पेशी कशा मेल्या किंवा हार्ट प्रॉब्लेम कसा आला, ब्लड प्रेशर कसा वाढला वगैरे वगैरे, का मृत्यू झाला ते समजावून सांगू शकतात. नाही सॉरी, कसा मृत्यू झाला ते समजावून सांगू शकतात, परंतु का झाला ते समजावून सांगू शकत नाही. का झाला, बरेच नातेवाईक हॉस्पिटलच्या बाहेर रडत असतात की का गेला. मग डॉक्टर येऊन त्यांना समजावून सांगतात असं झालं तसं झालं. कसा गेला नव्हे, का गेला. का गेला तुम्हाला भगवद्गीतेत सापडलं. आणि ते मान्य करायचं नाहीये डॉक्टरांना. हा प्रॉब्लेम आहे आजच्या डॉक्टरांचा, हो की नाही. तर इथे प्रभुपाद सुंदर उदाहरण देतात की ढगाळ वातावरणामध्ये, पावसाळी दिवसामध्ये कधी कधी 10-10, 20-20 दिवस सूर्य दिसतच नाही. यावर्षी झालं तसं. जून जुलैमध्ये सूर्य दिसलाच नाही अजिबात. याचा अर्थ सूर्य नाही म्हणणारे मूर्ख आहेत. लहान मुलगा एखादा त्यावेळी जन्मलेला म्हणेल की मी कधी सूर्य बघितलेलाच नाही, याचा अर्थ सूर्य नाही. परंतु विपश्चित जो ज्ञानी आहे, जो खऱ्या अर्थाने बुद्धिमान आहे, त्याला माहिती आहे सूर्य आहे तो फक्त ढगांनी झाकलेला आहे. जसा आत्मा या शरीराने झाकलेला आहे, तर आत्मा आहे तिथे आहे. त्याची अनुभूती आपण घेऊ शकतो जर आपण पात्र झालो त्याच्यासाठी. तर प्रभुपाद खूप छान उदाहरण देतात. तरीही आत्म्याची ही चेतना परमात्म्याच्या चेतनेहून भिन्न आहे, कारण परमात्म्याला भूत, वर्तमान आणि भविष्य या सर्वांचे पूर्ण ज्ञान असते. दरवेळी प्रभुपाद हा मुद्दा म्हणून सांगतात. यस, बऱ्याच लोकांना हे कळतं की यस मी आत्मा आहे हे मी मान्य पण करतो, परंतु माझ्याहून वेगळा परमात्मा आहे हे मी मान्य करणार नाही, मीच परमात्मा नाही. अशा लोकांनाच प्रभुपाद निर्विशेषवादी किंवा मायावादी म्हणायचे. याच्यासाठी हा मुद्दा स्ट्रेस करून सांगणे पण खूप महत्वाचा आहे. तुम्ही शरीर नाही, तुम्ही आत्मा आहे. यस, पहिला मुद्दा. दुसरा म्हणजे तुम्ही आत्मा आहे आणि एक परमात्मा पण आहे, आणि तुमच्या दोघांमध्ये खूप भयानक फरक आहे. गुणात्मक दृष्ट्या तुम्ही सेम आहे, परंतु परिमाणात्मक दृष्ट्या त्याच्यामध्ये भरपूर फरक आहे. मला वाटलं प्रभुपाद इथे उदाहरण देतात, इथे दिलेलं नाही. तर प्रभुपाद नेहमी उदाहरण देतात की समुद्रातल्या पाण्याचा थेंब तुम्ही घेऊन आला तर तुम्हाला सेम खारट लागणार, सेम केमिकल प्रॉपर्टीज मिळणार, परंतु त्या थेंबामध्ये आणि समुद्रामध्ये खूप मोठा फरक आहे. हा एक थेंब जो तुम्ही समुद्रातला आणलाय तो अर्धा तास उन्हात ठेवला तर निघून जाईल, इव्हॅपोरेट होऊन जाईल, परंतु समुद्र जाणार नाही. समुद्र पॉवरफुल आहे. तसंच आत्मा आणि परमात्मा हे सेम होऊ शकत नाहीत, कधीच होऊ शकत नाहीत. डिफरंट आहेत, दोन्ही वेगवेगळे आहेत. एक महत्वाचं लक्षण प्रभुपाद इथे सांगतात, म्हणजे परमात्म्याला भूत, वर्तमान, भविष्य या सर्वांचे पूर्ण ज्ञान आहे. आपल्याला माहिती नाही, आपल्याला काय होणार माहिती नाही, पुढे काय होणार माहिती नाही, मागच्या जन्मात काय झालं आपल्याला माहिती नाही. आणि दुसरा एक महत्वाचा पॉइंट इथे सांगतात की नाही माहिती नाही, आपल्याला जरी माहिती असली, ज्याला चेतना म्हणतो आपण, जाणीव असली, अनुभव असले, तरी ते फक्त आपल्या शरीराच्या पुरती मर्यादित असते. दुसऱ्याच्या शरीरात काय चालू आहे हे मला कळत नाही, परंतु परमात्म्याला प्रत्येकाच्या शरीरात काय चालू आहे माहिती. हा आत्मा आणि परमात्म्यातला फरक आहे. आणि तसं आपण कधी होऊ शकतो का? इम्पॉसिबल, कधीच होऊ शकत नाही. तसं होण्याचा प्रयत्न करण्यामध्येच आपण अनंत जन्म इथे घालवतोय, दुसरं काही नाही. आणि ते भौतिक गोष्टींचा स्वामी होऊन ते आम्ही प्राप्त करू शकू असं आपल्याला सध्या कृत्रिमपणे वाटत राहते. हा आपल्यातला आणि आत्म्यातला आणि परमात्म्यातला फरक आहे. विस्मरणशील होण्याकडे आत्म्याचा कल असतो, व्यक्तिगत जीवात्म्याच्या चेतनेचा विस्मरणशील होण्याकडे कल असतो.
जेव्हा तो आपल्या वास्तविक स्वरूपाला विसरतो तेव्हा तो श्रीकृष्णांच्या दिव्य उपदेशांद्वारे ज्ञान आणि प्रबुद्धता प्राप्त करतो. परंतु जीवात्म्याप्रमाणे श्रीकृष्ण विस्मरणशील नसतात. जर ते विस्मरणशील असते तर भगवद्गीतेतील श्रीकृष्णांची शिकवणूकच निरुपयोगी झाली असती. आपण काहीतरी विसरतो आणि काही पण बरळतो, कधी चुकीचं असेल कधी बरोबर असेल माहिती नाही. कधी कधी आपण असंही म्हणतो मे बी असू शकेल, परंतु भगवंत तसं सांगत नाहीत. हा मुद्दा का सांगतात प्रभुपाद? कारण हे मूर्ख आत्मा आणि परमात्मा एक समजणारे भगवद्गीतेच उदाहरण देऊन सांगतात आत्मा आणि परमात्मा एक. म्हणजे ते जी भगवद्गीतेमध्ये जो व्यक्ती बोलतोय तो माझ्या समानच आहे असं कसं असू शकेल? तुम्ही जर हजारो चुका करता आणि या ज्ञानाला तुम्ही परफेक्ट म्हणून स्वीकार पण करता, परफेक्ट ज्ञान हे परफेक्ट माणसाकडूनच आलेलं असलं पाहिजे. आपल्यासारख्या दोषी व्यक्तीकडून आलेल्या ज्ञानाला आपण कसं काय स्वीकारतो? लॉजिक चुकतं त्यांचं काहीतरी, हो की नाही? आत्म्याचे दोन प्रकार आहेत, एक म्हणजे सूक्ष्म अनुरूप आत्मा आणि दुसरा म्हणजे परमात्मा किंवा विभू आत्मा. इंग्लिश मध्ये काय लिहिलंय बघायला ते. प्रभूजी, यू आर फॉलोइंग इंग्लिश. काय लिहिलंय वाक्य ते? अनुआत्मा अँड द सुपर सोल, विभू आत्मा. एकदा काय झालं, आमच्या सत्संगामधील एक व्यक्ती आला, म्हणाला दोन प्रकारचे आत्मा असतात म्हणून दिलेत. आपल्या हृदयामध्ये प्रभूजी दोन प्रकारचे आत्मे असतात. आपल्या हृदयात दोन प्रकारचे आत्मे नसतात, एक आत्मा असतो आणि एक परमात्मा असतो. दोघांना आत्मा म्हटलेला आहे का? कारण ते सोल आहेत. इंग्लिशमध्ये ज्याला आपण सोल म्हणतो तसे आत्मा आहेत, परंतु एक अणु आहे आणि एक विभू आहे. विभू म्हणजे श्रेष्ठ. याची सुद्धा कठोपनिषदात पुढील प्रमाणे पुष्टी करण्यात आली आहे. आत्मनो हतो महीयान आत्मस्य जंतोर निहितो गुहायाम तमक क्रतुः पश्यति वीतशोको धातु प्रसादान महिमान मात्मनः. परमात्मा आणि जीवात्मा दोघेही जीवाच्या एकाच वृक्षाखाली वृक्षरूपी शरीरामधील हृदयामध्ये स्थित आहेत. जो भौतिक इच्छा व शोक यामधून मुक्त झाला आहे, केवळ तोच भगवत कृपेने आत्म्याचा महिमा जाणू शकतो. तर प्रभुपाद नेहमी सांगतात की आपल्या हृदयामध्येच आहेत दोघे, आत्मा आणि परमात्मा. याचा अर्थ परमात्मा आपल्यासारखा मायन्यूट होऊन बसलेला नसतो. भगवंतांचं ते एक स्वरूप असतं आणि ऍक्च्युली परमात्मा म्हणून आपल्या हृदयामध्ये भगवंत आपल्याला गाईड करण्यासाठी आलेले असतात, त्याचबरोबर कंट्रोल करायला पण आलेले असतात. तुम्ही कसंही वागू शकत नाही. आणि जोपर्यंत आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो तोपर्यंत आपण शरीर बदलत या भौतिक जगामध्ये अडकून राहतो. ज्या दिवशी आपण त्यांच्याकडे लक्ष देऊ, एकाच झाडावरती बसलेले दोन पक्षी असतात, प्रभुपाद नेहमी सांगतात. एक पक्षी त्या झाडावरचे फळ चाकण्यामध्ये बिझी आहे आणि दुसरा पक्षी फक्त पाहत आहे, साक्षीदार म्हणून फक्त पाहत आहे आणि मार्गदर्शन करायचा प्रयत्न करतो. परंतु तो पहिला पक्षी काय म्हणतो, मला सगळं माहितीये, तू मला काही सांगू नको. त्यामुळे तो इथे अडकलेला आहे. तर पुढील अध्यायामध्ये सांगितल्याप्रमाणे श्रीकृष्ण हे परमात्म्याचेही उगमस्थान आहेत आणि आपले मूळ स्वरूप विसरणारा अर्जुन हा अनुरूप जीवात्मा आहे. म्हणून त्याला श्रीकृष्ण किंवा त्यांच्या अधिकृत प्रतिनिधीकडून म्हणजेच प्रमाणित आध्यात्मिक गुरुकडून ज्ञान प्राप्ती करून घेणे आवश्यक आहे. आणि यालाच ज्ञान म्हणतात. आपण शरीर नाही, आपण आत्मा आहे हे परफेक्टली जाणणे म्हणजेच ज्ञान. हे एक वाक्य समजलं की बस आहे, ह्याला ज्ञान म्हटलं जातं. प्रभुपाद बऱ्याचदा सांगतात हेच ज्ञान आहे. ज्ञान म्हणजे असं नाही की सगळे श्लोक लक्षात ठेवले पाहिजे, त्यांचा अर्थ लक्षात ठेवला पाहिजे. हे सगळं तुम्हाला हा एक मुद्दा पटवून देण्यासाठी एवढे सगळे श्लोक सांगितलेले आहेत. इथे मुद्दामून प्रभुपाद सांगतात की परमात्मा देखील श्रीकृष्णच आहे. पुढे सांगणार आहेत भगवंत ते मीच परमात्म्याचा देखील उगमस्थान आहे, मीच ब्रह्म स्वरूपाचा पण उगमस्थान आहे, मीच भगवान आहे.
तर इथे या सिच्युएशन मध्ये परफेक्टली त्याचं उदाहरण दिलेलं आहे, ते म्हणजे भगवान श्रीकृष्ण या सिच्युएशन म्हणजे या सिच्युएशन मध्ये जे भगवद्गीतेच्या वरती चित्र आहे ना, त्या सिच्युएशन मध्ये भगवान श्रीकृष्ण हे परमात्मा आहेत आणि अर्जुन हा जीवात्मा आहे. म्हणजे दोघांमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. दोघे एकरूप कधीही होऊ शकत नाहीत. आणि परफेक्ट म्हणजे परमात्म्याकडून जीवात्मा मार्गदर्शन घेतोय, जे आपण नाकारतोय रोज. ते अर्जुन यस तुम्ही मला मार्गदर्शन करा म्हणतो, आणि म्हणून अर्जुन भक्त होतो, आणि म्हणून अर्जुन भगवंतांचा सखा आहे. आणि आपण अजूनही इथंच आहोत. हरे कृष्ण. पुढचा श्लोक मी वाचला, मला वाटलं तोही वाचून होईल, पण उद्याच वाचूया आपण. त्याच्या पुढचा श्लोक पण महत्वाचा आहे. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? त्यांना फॅन म्हणून. हरे कृष्ण प्रभूजी, दंडोत प्रणाम. हरे कृष्ण, दंडोत प्रणाम. पुनर्जन्माबद्दल विचारायचं होतं. आपण एकदा आपलं आयुष्य संपल्यानंतर पुनर्जन्माच्या आठवणी मग कशा येतात आपल्याला? काही ठराविकच लोकांना येतात बस, की मी इथं होतो, मी इथे जन्मलो होतो असं. खूप 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 रेअर सिच्युएशन मध्ये असं होतं, आणि ती सगळी भगवंतांचीच कृपा असते. भगवंत 15व्या अध्यायात सांगतात तसं, की पुन्हा जन्मल्यानंतर तुम्ही काय आठवलं पाहिजे. कारण आत्म्याला तो विस्मरण झालेलं असतं. यस, आत्म्याला पूर्णपणे विस्मरण झालेलं असतं, परंतु त्यातल्या ठराविक गोष्टी भगवंत आपल्याला आठवण करून देतात. हे भगवंतांचं काम असतं. काम असतं म्हणण्यापेक्षा त्यांची कृपा असते. व्हॉट इज दॅट श्लोक? सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो मत्त स्मृतिर्ज्ञान अपोहनम च. भगवंत म्हणतात, कशाची स्मृती झाली पाहिजे आणि काय विसरलं पाहिजे हे मी ठरवतो. काही जीवांवरती ते जरा जास्त आठवतं, परंतु सगळ्या जीवांना याची आठवण करून देतात भगवंत, की तुला हे शरीर का मिळालंय, ते काम सुरू कर. एक्झॅक्टली आपल्याला आठवत नाही की मागच्या जन्मामध्ये मला मासा व्हायची इच्छा होती, मागच्या जन्मामध्ये मला मोर व्हायची इच्छा होती वगैरे. एक्झॅक्टली आठवत नाही एक्झॅक्टली आपण काय केलो मागच्या जन्मात वगैरे, परंतु एवढं आठवण करून देतात भगवंत की तुझी ही इच्छा होती, तुला हे शरीर दिलेलं आहे, इंद्रिय तृप्ती करायला सुरू कर. एवढीच आठवण करून देतात. आणि ठराविक केसेसमध्ये, ज्याला तुम्ही सिद्धी म्हणू शकता, त्या सिद्धींमध्ये तशा व्यक्तींना थोडंफार एक्स्ट्रा आठवतं बस. आता पुराणामध्ये अशी काही उदाहरणं तुम्हाला आढळतील जिथे काही सिद्ध पुरुषांना मागचे सगळे जन्म आठवतात, पुढचे जन्मही त्यांना दिसतात. अशा प्रकारची सिद्धी असतात, नाही असं नाही, परंतु जनरली 99.99% पॉप्युलेशन मध्ये भगवंत फक्त एवढीच आठवण करून देतात की तुला हे शरीर तुझ्या इच्छेप्रमाणे दिलेलं आहे, त्या इच्छेप्रमाणे तू इंद्रिय तृप्ती करायला मोकळा आहेस. बाकी काही आठवण करून देत नाही. जसं की गाईच्या वासराला आठवण करून देतात, तू गाईचं वासरू आहेस आता, त्यामुळे तुला उठलं पाहिजे, 4 पायावर चाललं पाहिजे. हे ज्ञान कुठून येतं? हे भगवंतच देतात. तेवढंच आठवण करून देतात. ते आपोआप आपल्या आईकडे दूध प्यायला जातं, कुणी शिकवावं लागत नाही. तसंच आपण देखील एक 6 महिने 1 वर्षाचे झालो तर आपल्या मनामध्ये कॅरेक्टरिस्टिक मध्ये अशा विशिष्ट गोष्टी दिसायला लागतात. हट्टी असणे, खोटं बोलणे, आगाऊपणा करणे. लहान मुलांमध्ये बघतो की नाही आपण, ते मागच्या जन्मातून मन बुद्धी घेऊन आलेलं असतं सगळं. तेवढंच आठवण करून देतात भगवंत. आणि प्रभुपाद एका लेक्चरमध्ये खूप छान समजावून सांगतात की तेवढंच का आठवण करून देतात. कारण प्रभुपाद सांगतात की जी इच्छा घेऊन तुम्ही आलेला आहात, तुम्हाला मागच्या जन्मातला आठवून दिलं तर ती इच्छा तुम्ही पूर्णपणे पार करू शकणार नाही.
त्याचं उदाहरण प्रभुपाद सांगतात की स्टेजवरती जी भूमिका करणारा ऍक्टर असतो, तो ऍक्टर जोपर्यंत ओरिजिनली मी जगात कोण आहे विसरत नाही तोपर्यंत ऍक्टिंग चांगली करू शकत नाही, परफेक्ट करू शकत नाही. म्हणून त्याला खऱ्या जीवनात कोण आहे हे विसरायला लागतं. कधी कधी बेस्ट ऍक्टर्स असतात की नाही, ते ड्रग्ज घेतात, दारू पितात ते विसरायला, जेणेकरून ते ऍक्टिंग परफेक्टली करू शकतील. प्रभुपाद म्हणतात की या जीवनात तुम्हाला तुमची ऍक्टिंग परफेक्टली होण्यासाठी मागच्या जन्मातलं भगवंत विसरायला मदत करतात, ऍक्च्युली मदत करतात. मग आपल्यासारखे जे भक्तीच्या मार्गावरती आलेले असतात त्यांना वाटतं की आठवलं तर किती बरं होईल, परंतु विसरलेलंच बरं असतं ऍक्च्युली. खऱ्या अर्थाने सगळं विसरून कोरी पाटी करून त्याच्यावरती भगवद्गीता गिरवून भगवंतांचा भक्त होणे सगळ्यात बेस्ट. हे गणित असतं आणि हे कंटिन्युअसली चालू असतं. हरे कृष्ण. हरे कृष्णा प्रभूजी, धन्यवाद. हरे कृष्ण प्रभू, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. आत्मा आणि परमात्मा, पुरातन हा शब्द वापरला प्रभुपादांनी. पुरातन, जुना, म्हणजे जुना नाही, पुरातन नक्की वापर. आपल्या आध्यात्मिक जगात मध्ये काळ नाहीच आहे, तिथे काळाचा प्रभावच नाही. काळ जिथे जिथे तिथे आपण पुरातन हा शब्द वापरतो, ना आधी ना अंत. मग तो शब्द जरा बरोबर आहे का? असं तिथं फक्त वर्तमान काळ आहे. वेल, हा पुरातन हा शब्द भगवंतांसाठी पण वापरला जातो. इट्स तुम्ही त्याला शब्दशः घेऊ नका. इट्स काइंड ऑफ मेटाफोरिकल, काय म्हणतात त्याला, अलंकारिक म्हणून पद्य स्वरूपात वापरला जातो. सांगण्याचा उद्देश त्याच्या मागचा एवढाच असतो की एवढं पुरातन आहे की तुम्ही शोधूच शकत नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण, धन्यवाद. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. भगवद गीता जशी आहे तशी की जय. हरे कृष्णा, दंडवत प्रणाम. जय. हरे कृष्ण प्रभू. हरे कृष्णा, दंडवत प्रणाम.